हॅलो मित्रांनो, स्वागत आहे आपल्या पागल इंजिनियर चॅनलमध्ये आपण काय करणार आहोत आता. मागच्या ह्याच्यामध्ये एक उदाहरण घेतलं होतं, याच्यामध्ये आपण दोन उदाहरण घेणार आहोत, जेणेकरून तुमचं पूर्णपणे कन्सेप्ट सॉल्व्ह होईल. आणि प्रॅक्टिस सेटमधले मी दोन क्वेश्चन घेणार आहे आणि दोन तुम्हाला सोडायला लावणार आहे. तर त्यामधलं आपण बघूत आता हे एक्झाम्पल. सेम अशाच प्रकारे हे जी एक्सरसाइज आहे त्याच्यामध्ये हे सेम असं दिलेलं तुम्हाला की सायमल्टेनियसली काय आहे ते जे दोन्ही इक्वेशन आहेत तर ते नॉन लिनियर इक्वेशन असणार होतं. त्याला तुम्हाला लिनियर इक्वेशनमध्ये कन्वर्ट करायचं आहे, सॉल्व करायचं आहे आणि फायनली तुम्हाला शेवटला एक्स आणि वायची व्हॅल्यू तुम्हाला काढायची आहे. तर अशा प्रकारे आपण आता हे इक्वेशन घेऊ. तर सेम इथं तुम्ही बघत असाल एक्स मायनस वाय आणि एक्स प्लस वाय. इथं एक्स मायनस वाय आणि इथं एक्स प्लस वाय. तर आपल्याला काय करायचं आहे, ह्याच्या जागेवर दुसरी व्हॅल्यू पुट करून आपल्याला लिनियरमध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर इथं काय करतो आपण, इथं पुट नाही तर आपण इक्वेशन एक लिहून घेऊ. तर 4 इन ब्रॅकेट 1 डिवायडेड बाय एक्स मायनस वाय प्लस 1 डिवायडेड बाय एक्स प्लस वाय इक्वल टू 3. सेम इक्वेशन सेकंड बी त्याच प्रकारे आपल्याला करायचं आहे. 2 इन ब्रॅकेट 1 डिवायडेड बाय एक्स मायनस वाय मायनस 3 इन ब्रॅकेट 1 डिवायडेड बाय एक्स प्लस वाय इक्वल टू 5. तर इथं आपण काय केलं, फक्त इथं 1 इथं 4 इथं 1 इथं 2 आणि इथं 3 एक कॉमन घेऊन आपण त्याला सेम एक्झाम्पल. जर हे तुम्ही 4ने जर या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं तर 4 डिवाइड बाय एक्स मायनस वाय जे की आपल्याला उदाहरणामध्ये आहे, सेम इथं 1 डिवायडेड बाय एक्स प्लस वाय तसंच येणार. इथं जर 2ने मल्टिप्लाय केलं तर 2 डिवायडेड बाय एक्स मायनस वायच येणार. आणि जर 3ने जर डिवाइड केलं तर मल्टिप्लाय केलं तर 3 डिवायडेड बाय एक्स प्लस वायच येणार. तर इथं काय करू आपण, पुट 1 डिवाइड बाय एक्स मायनस वाय इक्वल टू एम अँड 1 डिवायडेड बाय एक्स प्लस वाय इक्वल टू एन. तर एम इक्वल टू काय आपल्याला 1 डिवायडेड बाय एक्स मायनस वाय आणि एन इक्वल टू 1 डिवायडेड बाय एक्स प्लस वाय पुट करायचं आहे आणि त्याला लिनियर इक्वेशनमध्ये आपल्याला कन्वर्ट करायचं आहे. तर इथं काय 1 बाय एक्स मायनस वाय म्हणजे काय एम म्हणजे काय येईन, इथं 4m प्लस इथं काय 1 डिवाइड बाय एक्स प्लस वाय म्हणजे काय 1 डिवाइड बाय एक्स प्लस वाय इक्वल टू एन आहे. म्हणजे इथं काय येईल 1n इक्वल टू 3. इथं काय 2m मायनस 3n इक्वल टू 5. ह्याला काय करायचं, इक्वेशन 1 आणि याला 2 देऊ द्या. तर इथं बघताना आता इथं काय आहे, आपण जर याला 2ने किंवा ह्याला जर 3ने जर मल्टिप्लाय केलं तर काय होईल, दोन्हीपैकी एक इक्वेशन कॅन्सल होऊन जाईल. तर आपण काय करू, त्याला 3ने मल्टिप्लाय करू. तर इक्वेशन 1ला तुम्ही जर 2ने जर या इक्वेशन 2ला जर 2ने जरी मल्टिप्लाय केलं तरी पण तुमचं एक व्हॅल्यू येऊन जाईल. तर आपण वरच्याला करू, तर मल्टिप्लाय बाय 3 टू इक्वेशन 1 म्हणजे काय 3 1 3 3 चौक 12 12m प्लस 3 1 3 n इक्वल टू 3 3 9. ह्याला काय करू, इक्वेशन 3 देऊ. तर आता काय करू आपण, दोन्ही इक्वेशनची वजाबाकी करू म्हणजे काय सबट्रॅक्शन ऑफ इक्वेशन 2 अँड 3. इक्वेशन 3ची 4ची काय करू आपण वजाबाकी करू. तर इक्वेशन 2 काय 2m मायनस 3n इक्वल टू 5 आणि 3 नंबरचं काय 12m प्लस 3n इक्वल टू 9.
सॉरी सबट्रॅक्शन नाही आहे, आपण काय करू ॲडिशन करू होतं, ॲडिशन करू होतं म्हणजे बेरीज करू होतं, जेणेकरून एक कॅन्सल होऊन जाईल. तर हे 12 आणि 2 किती होणार 14m. हे +3 -3 काय होईल एक कॅन्सल होऊन जाईल आणि शेवटला 0 राहून जाईल इक्वल टू 9 5 14. म्हणजे काय फायनल आलं 14m इक्वल टू 14. म्हणजे 14 इकडे गुणिले इकडे आलं काय होईल भागिले, म्हणजे काय m इक्वल टू 14 भागिले 14, 14 एक 14 म्हणजे काय m इक्वल टू 1. ही आली तुमची mची व्हॅल्यू. आता ही काय करू आपण, ही mची व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये पुट करू. म्हणजे काय पुट m इक्वल टू 1 इन इक्वेशन 1. तर इक्वेशन 1 काय होतं तुमचं 4m प्लस n इक्वल टू 3. म्हणजे mची व्हॅल्यू किती 1, म्हणजे 4 इन ब्रॅकेट 1 प्लस n इक्वल टू 3. तर 4 एक 4 प्लस n इक्वल टू 3. आता हे 4 इकडे प्लसमध्ये इकडे गेलो काय होईल मायनसमध्ये, म्हणजे n इक्वल टू 3 - 4. तर n इक्वल टू -1, कारण 4 ही मोठी संख्या आणि 3 ही बारकी संख्या आहे. तर मोठ्या संख्येतून बारकी संख्येत गेलो काय होणार, मोठ्या संख्येतून राहिलेली व्हॅल्यू खाली येणार. तर मोठी संख्या कशी होती मायनसमध्ये होती, निगेटिव्हमध्ये, त्याच्यामुळं हे -1 आलं. तर तुमच्याकडे काय आता सध्या mची आणि nची व्हॅल्यू आहे. तर आपण काय करू m आणि nची व्हॅल्यू ओरिजिनल फॉर्ममध्ये पुट करू. तर आपण काय केलं होतं m इक्वल टू काय केलं होतं पुट 1 डिवायडेड बाय x मायनस y अँड n इक्वल टू 1 डिवायडेड बाय x प्लस y. तर हे इकडं डिवाइड आहे. तर mची व्हॅल्यू किती आपल्याला आली 1 इक्वल टू 1 डिवायडेड बाय x मायनस y. तर इकडं डिवाइडमध्ये इकडे आले काय होईल मल्टिप्लाय होईल. म्हणजे काय होईल 1 इन ब्रॅकेट x मायनस y इक्वल टू 1. जर एकने जर मल्टिप्लाय केलं तर काय होईल x मायनस y इक्वल टू 1. ह्याला काय करू इक्वेशन 4 देऊ. तर सेम त्याच प्रकारे आपण काय केलं होतं n इक्वल टू 1 डिवायडेड बाय x प्लस y केलं होतं. तर n इक्वल टू काय होतं -1 इक्वल टू 1 डिवायडेड बाय x प्लस y. तर हे इकडे आलं काय मल्टिप्लाय, म्हणजे काय होईल -1 इन ब्रॅकेट x प्लस y इक्वल टू 1. तर हे मायनसने जर ह्याला मल्टिप्लाय केलं तर होईल -x मायनस y इक्वल टू 1. ह्याला काय करतो आपण, ही जी -1नी मल्टिप्लाय करू ह्याला, ह्या इक्वेशनला मल्टिप्लाय बाय -1. ह्याने काय होईल -1ने जर ह्याला मल्टिप्लाय केलं तर काय होईल -x इन ब्रॅकेट -1 मायनस y इन ब्रॅकेट -1 इक्वल टू 1 गुणिले -1. तर हे मायनस मायनस काय होईल प्लस, म्हणजे काय होईल प्लस x प्लस y. हे मायनस मायनस काय होईल प्लस y इक्वल टू -1. ह्याला काय करू इक्वेशन 5 देऊ. तर आता आपण काय करू तर ॲडिशन करू. तर ॲडिशन ऑफ इक्वेशन 4 अँड 5. तर आपलं 4 काय होतं x मायनस y इक्वल टू 1 आणि सेकंड काय होतं x प्लस y इक्वल टू -1. तर x काय होईल 2x आणि -y प्लस y काय कॅन्सल होऊन जाईल इक्वल टू -1मधून +1 गेलं काय होईल 0. म्हणजे काय x इक्वल टू 0. आता काय करू x इक्वल टू 0 हे आपण काय करू इक्वेशन 5 मध्ये टाकू. तर तुम्ही ही 4 मध्ये सुद्धा टाकू शकतात. म्हणजे काय आपलं इक्वेशन 4 किती होतं सॉरी 5 मध्ये देऊ टाकून आपण 5 x इक्वल टू 0 पुट इन इक्वेशन 5 x प्लस y इक्वल टू -1. तर x व्हॅल्यू किती 0 प्लस y इक्वल टू -1. म्हणजे काय y इक्वल टू -1. ही झाली y ची व्हॅल्यू तुमची. म्हणजे फायनली आपला आन्सर काय आलं आहे x, y इक्वल टू 0, -1.
हे झालं तुमचं फायनल आन्सर. अशाच प्रकारे आपण पुढं अजून एक एक्झाम्पल घेऊ त्याच्यामध्येच. हे तुम्हाला 2 इक्वेशन दिलेले आहेत. सेम आपण जे मागच्या गणितात केलं होतं त्याच गणितासारखं आपल्याला इथं पण करायचं आहे. इथं कॉमन काय आहे 5. आपण काय करू सुरुवातीला एक कॉमन करून घेऊ. इथं काय x मायनस वाय वाय मायनस 2 हे कॉमन आहे. तर इथं काय करू आपण 5 इंटू 1 मायनस x मायनस 1 प्लस इथे काय करतो 1 इन ब्रॅकेट 1 डिवायडेड बाय वाय मायनस 2 इक्वल टू 2. सेम तसं 6 इन ब्रॅकेट 1 डिवायडेड बाय x मायनस 1 मायनस 3 इन ब्रॅकेट 1 डिवायडेड बाय वाय मायनस 2 इक्वल टू 1. तिथे काय करू आता पुट m इक्वल टू 1 डिवायडेड बाय x मायनस 1 अँड n इक्वल टू 1 डिवायडेड बाय y मायनस 2 पुट करू. तर हे ओरिजिनल फॉर्ममध्ये टाकू. तिथं काय 1 आणि ह्याला 2 देऊ. तर पुट इन इक्वेशन 1 अँड 2. ते काय करू आपण 1/x आणि 1/yच्या जागा ज्या आहेत ते व्हॅल्यू आपण ओरिजिनल इक्वेशनमध्ये करू, जेणेकरून काय होईल नॉन लिनियर इक्वेशन लिनियर इक्वेशनमध्ये कन्वर्ट होऊन जाईल. तर 5 तर 1 डिवायडेड बाय x मायनस 1 म्हणजे काय येतं m प्लस n 1 बाय वाय मायनस 2 म्हणजे काय n. तर n इक्वल टू 2 ह्याला देऊ आपण इक्वेशन 3. सेम तसं 6m मायनस 3n इक्वल टू 1 ह्याला काय करू आपण 4 देऊ. आता आपण काय करू तर ह्याला जर 3ने मल्टिप्लाय केलं तर इथं काय होईल दोन्हीपैकी एक n कॅन्सल होईल, जेणेकरून mची व्हॅल्यू निघून जाईल आपल्याला. तर मल्टिप्लाय बाय 3 टू इक्वेशन 3. तर 5 त्रिक 15m प्लस 3n इक्वल टू 3 दोन्ही 6 ह्याला काय करू आपण इक्वेशन 5 देऊ. आता काय करू आपण ॲडिशन करू. तर ॲडिशन ऑफ इक्वेशन 4 अँड 5. तर 4 काय होतं 6m मायनस 3n इक्वल टू 1 आणि इक्वेशन किती 5. इक्वेशन काय होतं 15m प्लस 3n इक्वल टू 6. ते 3 कॅन्सल होऊन जाईल. 15 6 21m प्लस 0 इक्वल टू 6 आणि 1 7. तर 21m इक्वल टू 7. तर m इक्वल टू 7 डिवायडेड बाय 21. तर m इक्वल टू 7 1 7 7 त्रिक 21 म्हणजे 1/3 ही झाली तुमची mची व्हॅल्यू. आता ही काय करू आपण इक्वेशन 4 मध्ये पुट करूत आपण. m इक्वल टू 1/3 पुट इन इक्वेशन 4. सिक्स m मायनस 3n इक्वल टू 1. तर 6 मल्टिप्लाय बाय 1/3 मायनस 3n इक्वल टू 1. तर इथं काय 6/3 मायनस 3n इक्वल टू 1. 3 1 3 3 2 6 म्हणजे 2 मायनस 3n इक्वल टू 1. ते 3n मायनसमध्ये आपण काय करू प्लसमध्ये जाईल आणि 1 इकडं म्हणजे 2 इक्वल टू 1 प्लस 3n इकडं मायनसमध्ये इकडं प्लसमध्ये नेलं आणि हा 1 काय इकडं प्लसमध्ये इकडं मायनसमध्ये म्हणजे काय होईल 3n इक्वल टू 2 मायनस 1. शेवटला काय येईल 3n इक्वल टू 1 आणि आता 3 मल्टिप्लाय तिकडे गेलं काय डिवाईड म्हणजे काय n इक्वल टू 1/3. ही झाली तुमची mची व्हॅल्यू. ही तुमची mची आणि nची व्हॅल्यू आली. तर आपलं m म्हणजे काय होतं ओरिजिनल फॉर्ममध्ये m इक्वल टू 1 डिवायड बाय x मायनस 1
तर इथं काय करू आपण, एम म्हणजे काय आहे 1/3 इक्वल टू 1/x-1. तर हा इकडं डिवाईडमध्ये इकडं काय होईल मल्टिप्लाय होईल आणि हा डिवाईडचं इकडं मल्टिप्लाय. तर इथं काय करू इकडं x-1 डिवायडेड बाय 3 इक्वल टू 1. आता हा तिकडे डिवाईड इकडे काय होईल मल्टिप्लाय होईल म्हणजे गुणाकार रूपात जाईल. तर x-1 इक्वल टू काय होईल 3. तर ह्या इकडे मायनसमधलं इकडे काय होईल प्लसमध्ये म्हणजे x इक्वल टू 3 + 1 म्हणजेच x इक्वल टू 4. सेम त्याच प्रकारमध्ये y इक्वल टू काय होता आपला n इक्वल टू 1/1 - 2. y म्हणजे काय 1/3 इक्वल टू 1/y - 2. तर हा इकडे भागिलेमध्ये इकडे काय होईल गुणाकारात म्हणजे y - 2 इक्वल टू 1. तर हा इकडे भागार्थ इकडे आहे गुणाकारामध्ये जाईल. तर y - 2 इक्वल टू 3 × 1 = 3. तर हा मायनसचा इकडे आहे प्लस होईल म्हणजे y इक्वल टू 3 + 2 म्हणजेच y इक्वल टू 5. तर x, y इक्वल टू 4, 5 हे झालं तुमचं फायनल आन्सर. असं प्रकारे आपण काय केलं 2 उदाहरणं घेतले. तर आता याच्यानंतर आपण काय करणार प्रॅक्टिस सेट 1.4 घेणार आहोत. तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. जर तुम्ही माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. चला भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये.